हॅलो, वेलकम टू द व्लॉग विथ मोनाली. सकाळचे किती वाजले? सकाळचे 8 वाजले आणि अक्षयला सुट्टी आहे आणि याला एवढ्या सकाळी डोसा सकाळ काय 8 वाजले? सकाळी काय सकाळच आहे. एक तर हा रात्री आलाय सेकंड वरून, याला यायला वाजतात घरी 12:30 आणि त्यानंतर पण झोपायला आम्हाला 1-1.5 तास होतो आणि हा सकाळी 8 वाजता उठवतो. लाज वाटते थोडी? तुला वाटायला पाहिजे 8 वाजता उठतो म्हणजे काय 5 ला नाही उठत. तुला सुट्टी झोपायला काय हरकत येतं? आज सकाळी उठून बसला भुजाडावानी आणि काय खायचंय? डोसा. घरी जर बॅटर तयार केला असतं तर घरी बनवले असते डोसे. तुला आधी सांगायला काय झालं होतं मग? वेळेवर बॅटर कोण तयार करणार आहे? बॅटर तर विकत भेटतं, पण डोसे मला जमत नाही. मला फक्त इडली जमते. इडली जमवायची नसते, फक्त टाकायची असते, झाली. मग मला इडलीच जमते, मला डोसे जमत नाही. तुला काय जमतं तू सांग, त्यांना सांग. तुला बनवायचं उपाशी मारती. हे व्लॉग चालू आहे, फालतू काही बोल नको. सगळं तसंच वाटत. अजून झोपली 8 वाजेपर्यंत. मी आंघोळ करून बसले किती वेळाचा. पाणी तापायला ठेवलंय, खोटं बोलतोय. सांग बरं. चला आम्ही आता तयार होतो. माझी आंघोळ झाली आहे आणि अक्षयला मी आंघोळीला जाण्यापूर्वी बस एक काम सांगितलं होतं. ते पण बेड आवरायला मी जात होते, पण तो मला बोलला की मी आवडतो, तू राहते. आता मी तुम्हाला दाखवते हा बेड आवडतो की काय करतोय. चलो, बेड आवरणार होता तू? काय बेड आवरणार होतास तू? आवडतोय ना, मग दिसत नाही का तुला? ते मोबाईल बघून. ते हेलिकॉप्टर बघ कसं लँड होतं. अरे तुला नाश्ता करायचा आहे, आपल्याला बाहेर जायचंय, मग लवकर आवर. पाणी तर गरम होऊ दे ना. पाणी ऑलरेडी गरम झालंय. कधी सांगशील मग? केव्हाच झालंय पाणी गरम. माझी आंघोळ झाली तरी तू बेड आवरतोय अजून. चले आवर पटपन. वा, म्हणजे तू घेतली होती रिस्पॉन्सिबिलिटी, मी नव्हती घेतली. मी तर म्हणले होते मी आवरणार आहे, तू म्हणला मी आवरतो. मी असं काय म्हटलं नाही. खोटं नको बोलू, पलटी नको मारू. आता तू मला सांगून गेली आवर पटकन. मी नाही सांगितलं अक्षय, पलटी नको मारू बिनकामीची. बरं मग आवर. पण मग तुला पहिलं काय झालं होतं मला ते सांग, सांगायला की तू आवर, मी आवरणार नाही. मी तुला रात्री बोलले होते बाम लाव आणि झोपून घे. रात्री नंतर दुखत, सकाळी दुखतोय. मग सकाळी लावायचा ना. आता वाज झालं, बंद कर. तू आंघोळीला जा पहिलं, पटकन आवर. बाय बाय. म्हणतं मुली आवरायला वेळ लागता, मुलींना आवरायला वेळ लागतो. मी तुम्हाला काहीतरी दाखवते. आंघोळ पण झाली, देवपूजा पण झाली, मी बेड पण आवरला, मी झाडझूड पण केली, इवन कपडे तक धुतले आणि याची आंघोळ होऊन स्वतः रेडी तक नाही झाला आणखी. मेरा साबण स्लो आहे ना. एवढा वेळ कोण लावतं का यार? नाश्ता करायला चाललोय की लंच करायला चाललोय? चल नको टट्टर करू. भांडण करायची म्हणजे फक्त मी दिसतो. मग कुणा भांडू? पण चुकी तुझी, तू एक्सेप्ट नको करू. हा असं सांगते तसं काय तू प्रत्येक चूक एक्सेप्ट करत असते. माझी चुकीच नसते, जास्त एक्सेप्ट करायची गरजच पडत नाही. येताना बँकेत पण जाऊ यार. ठीक आहे, मला जाऊन विचारायचं. निघता 9:15 वाजले. काय झालंय गाडीला? ढोले बसले. मग लोकांचा कपडा ढापायचा का? यस. काय आलोय आम्ही आमच्या लोकेशनवर. नरेश पोळी डोसा खाणार आहे. पोळी डोसा. पोळी डोसा. पुरी डोसा. पुडी 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 डोसा काय आहे? त्याचे हे बघितले आणि असं वाटायला लागलं मला नवीन हे टाकायचं. गप्पा बस, फालतू म्हणा नको. हा, आपण आता जायचं इथून, खायचं आणि माहिती काढायची तिथे. आम्ही आता अन्न होणार आहे. अन्न, डोसा, इडली, सांबर, चटणी. तुला काय ऑर्डर करायचं होतं? तू काय ऑर्डर केलंय? अरे ते नव्हतंच तर पोळी डोसा. मग काय ऑर्डर केलं? चेन्नई, डायरेक्ट चेन्नईला चाललोय आता. मला बाहेरचं चालत नाही, तुम्हाला मुद्दाम बाहेर आण तुला खायला. खरं सांग. तुला आणलंच नाही, माझ्यासाठी आले आज. तुला प्लेन डोसा सांगितलं त्याच्यामुळे. आणि मग मला काही त्रास झाला तर
हॉस्पिटल जवळच आहे लगेच. ठीक आहे बघा. आणि खरं सांग, तू सकाळ सकाळी पैठण गेटला मला का आणलं? तुला माहिती आहे ना शॉपिंग मार्केट बंद राहतं. तू फुल प्लॅनमध्ये आलाय ना घरून, खरं सांग. अरे बेटा ते काय म्हणतात ना, ते आपल्याला सगळ्या खोडी माहिती असतात जवळच्या माणसात त्यातली गममध्ये. पण मला शॉपिंग करायचं त्याचं काय? शॉपिंगला काय पैसेच नाहीत माझ्याकडे. जॉबलेस असतं ना असं असतं घरात, त्यामुळं जॉब करणाऱ्यांनीच लग्न केलं पाहिजे, नाही तर नवरा असा त्रास देतो, असं छळतो. नवऱ्याला छेडते त्याचं काही नाही का? काय छळलं तुला? छान आका कपाट भरून दिलाय तुला, अजून वर्ष पण नाही झालं लग्नाला. काहीच भरलेलं नाही. 2च कपडे फक्त भरून ठेवले, गोडाऊन भरून ठेवले. चल एवढं खायचं 2 दिवस नाव नाही काढायचं. तू नको काढूस मग घरी जाऊन मला. कसा आहे अक्षय? थोडासा स्पायसी आहे, कोकणात जास्त टाकलेलं. नाही आवडला? तुला असंच पाहिजे. मला तू याच्यासाठी सकाळ सकाळी उठवलंय. भगवान भी देखता है. तू पण निघाली त्याचं काय? काय? तू पण बघा रेडी झाली माझ्या आधी, तूच रेडी होती, थोडं पळत होती. शहाणा. तू काय खाल्ला नाही? मी काही बोललेच नाही तुला. मला काय माहिती असं. काय काय? मला पुढे डोसा खायचा होता, शेवटी आला. का संपव. गाजर किसून टाकलं. अरे एक तुला खायचं बाहेरचं, त्यात पण तुझे नाटक. त्यांनी काय करायचं माहिती का, मेकिंग आहे ना, त्यांनी काय करायला पाहिजे माहिती का, तुला किचन मध्ये घेऊन जायला, तुझ्या हाताने बनवून तुलाच खाऊ घालायला हवं होतं. चुकलं त्यांचं. मी शिकला असतो मग त्यांची रेसिपी कॉपी कशी झाली. त्यांनी काय करायचं माहिती का, मी बनवतो ना आपण, तर एक डिस्प्ले लावला पाहिजे त्याच्यावर मेकिंग कसं बनवतात आपण काय काय कळालं बघ. ओके 3 डोसे खाल्ले एकाच वेळे. आता 4 डोसे खाल्ले, वेगवेगळे यायचे होते. एक हिरवी चटणी होती, नंतर कोकोनट होता, नंतर पुडीवाला होता कोणतरी, गन पावडर टाकलं होतं त्याच्यावर. मी कुठे बघितलं तू? आपले डोसे आता मी PhD करणार आहे थोड्या दिवसात, आणि आम्हाला दुकान टाकायचं आहे डोस्याचं. हो ते आणि रामेश्वरम- बनवणार आहे. मी फक्त बिलिंग काउंटर हँडल करणार आहे. बँगलोरला रामेश्वरम म्हणून एक मोठं कॅफे, तिथं अशी भारी भारी भेटतात ना. युट्यूबला तुम्ही बघितलं ना, असं वाटतं कधी खाऊन बघेल, पण ते असे भेटतच नाही कुठं. तुला मी बाकीचं आपण घेऊन द्यायचंच नाही सांगितलं. मी तुला फक्त विचारलं डोसा कसा होता. त्यात काय काय होतं सांगितलं ना. नको एवढं सांगू. खाल्लं. मी घेणारच नाही व्हिडिओ. आलो घरी. काय चाललंय? तुला काय वाटतं? काय या स्वयंपाक चालू आहे कसला तरी, आळूच्या वड्या चालल्यात वाटतं. तो स्वयंपाक काय का तुझा जिरला का डोसा सकाळचा खाल्लेला? म्हणजे आपण चेन्नई डोसे 3 डोसे खाल्ले. मी साधा पेपर डोसा एक प्लेन खाल्लाय नुसता. त्यात मला भूक नाही लागणार तर काय होईल? हो ना, मला तर होईल. अरे तू तशी भोक्कडच आहे, मग खाल्लेलं जातंय कुठे? अंगाला तर काही लागत नाही. जा यार, नको बोलतोस. तुला बोरच वाटेल आता. काय बेसन आळूची पानं आहेत का चांगली? थोडीशी उरलेली आहे ती. बरं आज जेवण काय बनवायचं ते तर सांग. आज का बघा, आळूच्या वड्या बनवतेस ना, डाळबाटी बनवू आपण. डाळबाटी पण लय फॉर्मला आहे सध्या. बरोबर तुझ्या बहिणी आणि अच्छा आधीच डिसाईड झालं होतं, म्हणजे माझा पचका केला का तुम्ही? काय आळूच्या वड्या? नाही आळूच्या वड्या तर मी बोलले, मला वाटलं तुला आवडतं म्हणून बनवायला. सोबत डाळबट्टी, थोडासा भात आणि अजून काही बनवायचं आहे दुसरं? आणखी बनवायचं आहे का काही? अजून का? बस झालं, भूक नाही मला. चेन्नई डोश्याच्या नावाखाली मला 3 डोसे खायला घातले त्यांनी. तू कोण म्हणलं तू चेन्नई डोसा? चेन्नई ये डाळबट्टीची रेसिपी सांगू म्हणजे आम्ही कसं बनवतो. चालेल चालेल, आवरा पटापट मग हे. पण मला भूक नाही, मी संध्याकाळी जेवेल आता डायरेक्ट. मला 4 वाजता कंपनीत जायचं पुन्हा. काय? कशासाठी? आहे एक मीटिंग आहे, ते अटेंड करायची. आलं जमलं तसं VIP मीटिंगला चाललंय. मग आमची ॲग्रीमेंटची मीटिंग आहे बाई, तुला काय? बरं ठीक आहे. पैसे उडवायलाच येतो फक्त माझे. परत बोलणार ना. बिचारे फक्त मलाच कष्ट करावं लागतंय तिथे. मग त्याला पण जायचं. तुला एवढा खर्च वाटत होता ना, लग्न करायचंच नव्हतं ना? मी कुठं करत होतो, तूच मागं लागली ती अक्षय. पप्पांनाच ब्लॉग दाखवेल हा की हा खर्च बघा किती करतो सारखं.
तेरा मेंटेनन्स बहुत है यार. लो मेंटेनन्स वाली बायको करायची ना, आपल्याला पुरत नाही एवढा काय मेंटेनन्स. काय मेंटेनन्स आहे काय माहिती. अरे लो खर्च नसेल माझा. कपडे नाही वरतून म्हणते एवढे कपडे स्वतः कपडे घ्यायचे फक्त गोडाऊन सारखे भरून ठेवायचे, वापरायचं नावाने पत्ते नाही. चल काय माहिती किती घेऊ घेऊ थकलाय. तोंड कर इकडे. जाया. किती भारी स्माइल देते का तू. थँक्यू. बकवास. स्वतः 1 2 2 3. काय दाखवलं तो काय करतो या घरच्या आवाजावर. आणि इकडे कॅमेरा. मग ते एडिट करायला तुला सोपं जाईल ना. तू दाखवते मी लोकांना काय करतो. आज लंचला खूप उशीर झालाय कारण की खूप बनवत बसले होते. हे बघा मी तुम्हाला दाखवते. वडी किचनवर राडा बघा किती झालाय माझा. आळूवडी, डाळ बट्टी, वरण भात डन.